हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं शिक्षकांचं सहर्ष स्वागत. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये अ, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं प्रसिद्ध पत्रक जे 29 सप्टेंबर 2025 रोजी जे प्रसिद्ध झालं होतं ते कशा संदर्भात आहे आणि जी केंद्र प्रमुख जे नव्यानं नाव आहे समूह साधन केंद्र समन्वयक, जे आपण पूर्वी केंद्र प्रमुख म्हणायचो, तर ती जी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 ला होणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा कधी होणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ही परीक्षा कोणाला देता येणार आहे त्या संदर्भात देखील माहिती दिलेली, त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की परत अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कमेंट करत असतात. तत्पूर्वी आपण सर्व माहिती सविस्तर पद्धतीने अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, मी परिपत्रक चं विश्लेषण करतो. महाराष्ट्र शासनाच्या शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2022, परिपत्रक क्रमांक 81 TNT 1 दिनांक 15/9/2022 व शासन निर्णय दिनांक 29/8 म्हणजे 29 ऑगस्ट 2025 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने 1/12/2025 ते 5/12/2025 म्हणजे ही जी परीक्षा असणार आहे ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. याचा कालावधी आहे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2025 म्हणजे 2 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत आयोजित केली जाणार आहे ही परीक्षा. परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक, ऑनलाईन आवेदन पत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जी वेबसाईट आहे www.msce.pune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तरी परीक्षार्थी उमेदवारांनी वेळोवेळी या वेबसाईटला किंवा या संकेतस्थळाला भेट द्यावी. अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. 29 सप्टेंबर 2025 चं परिपत्रक आहे. आता ही जाहिरात जी आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात, त्या परिपत्रकाचं सविस्तर विश्लेषण करूयात. बघा, 29/9/2025 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 ची अधिसूचना. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक यांची समूह साधन समन्वयक केंद्र प्रमुख या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे डिसेंबर 2025 मध्ये समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाचा व इतर तपशील खालीलप्रमाणे आहे. बघा, समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख वेतन श्रेणी दिलेली आहे. या ठिकाणी 41,800 ते 1,32,300. पदसंख्या किती आहे बघा, केंद्र प्रमुखाची पद आहेत 2410 म्हणजेच 2410 पद आहेत. आणि आपण हे पद जिल्ह्यावाईज दिलेले आहेत. विभाग, मुंबई विभागामध्ये ठाणे 51 पद आहेत, आरक्षणासह सांगितलेलं आहे. पालघर 75, रायगड 114, पुणे जिल्हा परिषद 151 पद,
सोलापूर 99, अहिल्यानगर 123, कोल्हापूर 85 पद आहेत, सांगली जिल्हा परिषद 68 पद, सातारा 111, सिंधुदुर्ग 72, रत्नागिरी 125, अमरावती 69, यवतमाळ 89, वर्धा 43, अकोला 42, बुलढाणा 65, वाशिम 35. त्यानंतर नागपूर विभागामध्ये नागपूर 68, गडचिरोली 50, गोंदिया 42, भंडारा 30, चंद्रपूर 66, संभाजीनगर विभागामध्ये संभाजीनगर 64, परभणी 43, बीड 78, हिंगोली 34 पद, जालना 53, नाशिक 122, जळगाव 80, नंदुरबार 45, धुळे 41, लातूर 50, धाराशिव 40 आणि नांदेड 87. अशा पद्धतीचे एकूण 2410 पद आहेत. उपरोक्त नमूद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. शासन निर्णय 1/12/2022 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमासाठी देखील वेगळं समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुखची पदे निश्चित करताना अंशतः बदल होऊ शकतो. आता याच्यासाठी पात्रता काय आहे बघा, महत्वाचं आहे. शैक्षणिक व्यावहारिक पात्रता, व्यावसायिक पात्रता. याच्यामध्ये अधिसूचना 18 जुलै 2025 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेल्या आता अनिवार्य असेल. आता पात्रता जर आपण पाहिलं तर फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. म्हणजे फक्त जिल्हा परिषद मध्ये जे काम करतायत तेच शिक्षक फक्त यासाठी पात्र आहेत. जिल्हा परिषद व्यतिरिक्त जसे की जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. म्हणजे बाकीचे पात्र नाहीयेत. दुसरं महत्वाचं 4.2 जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्यास अंतिम दिनांकास उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचं BA, BCom, BSc ही पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं. म्हणजे ग्रॅज्युएशन आहे तेच हे या पदासाठी ग्रॅज्युएटेड शिक्षकच यासाठी अर्ज करू शकतात. जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदावर पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा खंड नसणारी 6 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे जिल्हा परिषद शिक्षकांचा. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे शिक्षण सेवक सह 6 वर्षाचा अनुभव महत्वाचा आहे. 1/1/2025 रोजी अखंड नियमित सेवाचा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे. म्हणजे तो 1 जानेवारी 2025 पर्यंत तुमची 6 वर्ष पूर्ण झाले पाहिजे शिक्षण सेवकासह. त्यानंतर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेत कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी तो पात्र असेल, दुसऱ्या जिल्ह्यासाठी तो पात्र नसणार आहे. त्यानंतर वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. जसे की न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन नियमानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पात्र होणे आवश्यक अनिवार्य आहे. म्हणजे त्याच्याबरोबर त्यानं TET देखील उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. आता अभ्यासक्रम काय आहे? बुद्धिमत्ता 100 प्रश्न 100 गुण असणार आहेत. बुद्धिमत्ता हा पेपर ज्यामध्ये सर्व तार्किक क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता हे सर्व असणार आहे. बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता 100 प्रश्न 100 गुणासाठी. त्यानंतर एकूण विभाग 1. त्यानंतर विभाग 2 मध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयी तरतुदी हा देखील पेपर 100 प्रश्नासाठी 100 गुण असणार आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्यापन पद्धती,
माहिती विश्लेषण मूल्यमापन, विषयनिहाय आशय ज्ञान, इंग्रजी विषय ज्ञान, संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधन, हा दुसरा भागामध्ये तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्काला विचारले जाणार आहे. त्याचं घटक सविस्तर या ठिकाणी खाली दिलेले, त्याचं तुम्ही अवलोकन करू शकता. अशा पद्धतीचा एकंदरीत त्याच्यामध्ये भाग उपघटक 1, उपघटक 2 यामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संघटना काम, त्यानंतर प्रमुख तंत्रज्ञान वापर, इंटरनेट प्रभावी वापर, शालेय विविध भर, अभ्यासक्रम मूल्यमापन, अध्यापन पद्धती, हा सर्व अभ्यासक्रम आहे. त्यानंतर माहिती विश्लेषण मूल्यांकन, त्यानंतर विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य इंग्रजी विषय आशय ज्ञान. अशा पद्धतीनं आता निवड प्रक्रिया, लेखी परीक्षेतील गुण, एकूण गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड. फक्त तुम्हाला हे 100 200 मार्काची परीक्षा आहे, त्याच्यातून डायरेक्ट तुमची नियुक्ती असणार आहे. जाहिरातीतील नमूद अटी किमान असून अहताधारक केलेली उमेदवारांची शिफारस पात्रता असणार नाहीये. भरती प्रक्रियेतील अंतिम शिफारस निवड यादी तयार करताना समान गुण असणारा अनुभव महत्वाचा तिथं विचारात घेतला जाईल. समसम जर गुण झाले तर परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध. त्यामध्ये नंतरनं आता आपण नव्यानं देखील हे अर्ज उपलब्ध असणार आहे. त्याचा कालावधी देखील त्याने दिलेला आहे. खाली बघा फोटो, त्यामध्ये तुम्ही हे सर्व परिपत्रक वाचून घेऊ शकता. फोटो साईज कशा पद्धतीनं, काय आकारमान, स्वाक्षरी, हे सर्व तुम्हाला अपलोड करायचं आहे. प्रतिज्ञापत्र भरायचं आहे खालील पद्धतीचं आणि ते देखील तुम्हाला सही करून अपलोड करायचं आहे. आणि सर्वसाधारण उमेदवारांसाठी 950 फीस असणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 850 आणि परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे. परीक्षा केंद्र निवडत असताना जिल्हा परिषद केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थिती अथवा म्हणजे तुम्हाला त्या जिल्ह्यामध्येच परीक्षा केंद्र उपलब्ध असणार आहे. आता ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला या वेबसाईटला www.mscepune.in या वेबसाईटवर. पूर्वी सन 2023 मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास उमेदवारांना शासन निर्णयात ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये दुरुस्ती करण्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे. 8/10/2025 पासून 18/10/2025 पर्यंत दुरुस्ती करू शकता तुमच्या आधीच्या अर्जामध्ये. आणि नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा कालावधी आहे 25/10/2025 ते 10/11 म्हणजे 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत नव्यानं अर्ज भरता येणार आहे, ज्यांनी अर्ज यापूर्वी भरला नाहीये. ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क तुम्हाला याच तारखेच्या दरम्यान भरायचं आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे तुमची 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2025 संदर्भात. तर आपण सर्वसाधारण अर्ज हे सर्व तुम्हाला सूचना आहेत त्या तुम्ही स्वतः पाहू शकता. हे परिपत्रक आता म्हणजेच परवाच 29 सप्टेंबर 2025 आहे. ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरायचा आहे. आणि आपण ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत पूर्ण पेपर 100 मार्काचा अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता, त्याचबरोबर 100 मार्क शिक्षक विषयक अभियोग्यता जे आहे शिक्षण क्षेत्राशी संबंधित, या दोनही विषयावर आधारित 200 गुणांचे आपण टेस्ट सिरीज आणि काही लेक्चर देण्याचा प्रयत्न करत आहोत. जर विद्यार्थी म्हणजेच अभ्यास करणारे विद्यार्थी संख्या आपल्याला बऱ्यापैकी असेल तर आपण ऑनलाईन क्लासही घेणार आहोत. जर इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी ऑल एक्झाम कट्टा या म्हणजेच ॲप डाउनलोड करायचा आहे किंवा तुम्ही 9689 हा जो माझा नंबर आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता. जेणेकरून आपल्याला जर 50+ विद्यार्थी जर उपलब्ध झाले तर आपण याचा क्लासही आपला चालू करणार आहोत. आणि टेस्ट सिरीज तर निश्चितच पुढच्या 8-10 दिवसामध्ये तुम्हाला उपलब्ध होतील टेस्ट सिरीज, ज्यामध्ये आपण 200 मार्काच्या पण 100 प्रश्न 100 मार्कासाठी अभियोग्यते संदर्भात आणि शिक्षण विषयक जे अभ्यासक्रम आहे त्यावर 100 मार्काची अशा पद्धतीच्या आपण टेस्ट सिरीजही 10 टेस्ट सिरीज 200 प्रश्न 200 मार्कासाठीच्या
उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही जर म्हणजे संपर्क साधा या नंबरला. जर 50 विद्यार्थी झाले तर आपण क्लासही घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत. आपल्या यापूर्वीचं एक बुकही जे शिक्षक म्हणजे MPSC मार्फत अभियोग्यता डाएट जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेसाठीचं याच अभ्यासक्रमावर आधारित आपण पुस्तक आपलं आहे मार्केटमध्ये. ते देखील आपण देणार आहोत. जे विद्यार्थी इच्छुक असतील तर त्यांनी संपर्क साधावा किंवा ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करून तुम्ही मेसेजही करू शकता डायरेक्टली ॲपवरून. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शिक्षक बांधव किंवा भगिनींसाठी शेअर करायला विसरू नका. परत एकदा आजच्या विजयादशमीच्या सर्व भविष्यातील शिक्षकांना, प्राध्यापकांना, केंद्रप्रमुखांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जे इच्छुक किंवा तयारी करणाऱ्या सर्व केंद्रप्रमुखापर्यंत पाठवायला विसरू नका. धन्यवाद.